नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचं थंबनेल आपण पाहिलेलंच असेल. आजच्या थंबनेलमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या नॉवेलवरती आधारित असलेला क्वेश्चन 5C हा जो आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. क्वेश्चन 5C अराउंड द वर्ल्ड इन द 80 डेज हे जे नॉवेल आहे याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न क्वेश्चन 5 मधल्या सीमध्ये विचारले जातात. आणि इथं 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. 2 प्रश्न 2-2 मार्कासाठी आहेत, म्हणजे 4 मार्क ह्या नॉवेलसाठी आहेत. प्रत्येक नॉवेलमध्ये जवळपास सेमच अशा पद्धतीचे प्रश्न क्रिएट होतात. पहा, कॅरेक्टर स्केच किंवा थीम विचारली जाते दिलेल्या नॉवेलची, आणि इतर काही वेगळे घटक असतात त्याच्यावरती एक क्वेश्चन तयार होतो. तर आपण असा विचार केला होता की 12वीच्या विद्यार्थ्यांना नॉवेलवरती जे काही प्रश्न विचारले जातात त्या नॉवेलच्या प्रश्नातली उत्तरं लिहून काहीतरी मार्क त्यांना मिळायला हवेत. मग तुम्ही हे मार्क कसे मिळवायचे यावरती आपण विचार केला, आणि या संदर्भात एक अशी कल्पना डोक्यात आली की ह्या नॉवेलच्या संदर्भातली अशी काहीतरी माहिती जवळ ठेवायची किंवा पाठ करून जायची, आणि ती माहिती तुम्हाला ह्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये लिहिली की काही ना काही मार्क तरी मिळतील. तर असे काही थीम, असे काही त्याचेच कॅरेक्टर स्केच किंवा एक कॉमन ॲन्सर म्हणूयात आपण त्याला साध्या भाषेमध्ये. कॉमन ॲन्सर, काही प्रश्न आला तरी ते कॉमन ॲन्सर लिहिलं की ते त्याला लागू होईल आणि त्याचे मार्क मिळून जातील. तर अशा प्रकारचा एक विचार करून आपण यामध्ये काम करतोय. आणि यासाठीच आज या अराउंड द वर्ल्ड इन द 18 डेज हे जे काही नॉवेल आहे याच्यावरती कॅरेक्टर स्केच थीमवरती प्रश्न आला, तर अशा प्रकारचे हे 2 पॅरेग्राफ तिथे लिहून टाका. याच्यामध्ये त्या थीमवरती आणि कॅरेक्टरवरती आपण विचार केलेला आहे. तर अशी उत्तर जर तुम्ही पाठ करून गेलात आणि ते तिथं लिहून टाकलं, 2 मार्काचा प्रश्न आहे, 2च्या 2 पैकीच्या पैकी नाही मिळाले तर 1 मार्क तरी तुम्हाला हमखास या पद्धतीच्या उत्तराचा मिळेल, आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला 1 मार्क मिळून देऊन जाणारा प्रश्न तयार करता येईल. आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. मी पाहिलं आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेत काय काय विचारलं, तर काही वेळेस क्लायमॅक्स विचारला जातो, जर्नी विचारली जाते, किंवा एंड ऑफ द नॉवेल विचारलं जातं. असे पार्ट काहीतरी एक सिच्युएशन विचारले जाते असं म्हणूयात आपण. त्या सिच्युएशनची माहिती त्या नॉवेलमधल्या सांगावी लागते. तर सिच्युएशन देखील बरेचसे आहेत, परंतु हे जे आपण कॉमन विचारात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी जर्नीविषयी माहिती, थोडी त्याचा एंड आपण कसा झाला याच्याविषयीची माहिती घेतलेली आहे. ते जर तुम्ही पाठांतर करून गेलात तर काही कशाही पद्धतीचे प्रश्न विचारले असे उत्तर लिहून टाका. तर याचे हमखास 2 पैकी 1 मार्क आणि आधीच्या प्रश्नाचे 1 मार्क, म्हणजे याचा 1 आणि याचा 1 असे 2 मार्क तुम्हाला ह्या क्वेश्चन 5Cचे मिळू शकतात. तसे ते आहेत 4 मार्काला. 4 पैकी 2 मिळाले तरी निम्मे मार्क तुम्ही या नॉवेलच्या प्रश्नांमध्ये मिळवलेत असा त्याचा अर्थ होईल. विद्यार्थी मित्र आपले बरेचसे असे आहेत की प्रश्नपत्रिका जे आहे तुम्ही सोडवतात बोर्डाला, त्यामध्ये प्रश्नांचे उत्तरच लिहित नाहीत. उत्तरं जर लिहिली नाहीत तर तुम्हाला मार्क देणं पॉसिबल नसतं किंवा शक्य नसतं. तिथं काहीतरी त्या प्रश्नाशी रिलेटेड जर तुम्ही माहिती लिहिली तर जेव्हा पास होण्यासाठी काही मार्क कमी पडतात तेव्हा तुम्हाला त्या रिलेटेड आन्सरला मार्क दिले जातात. पण तुम्ही इथं काहीच लिहिलं नसेल तर 0 मार्क मिळणार आहे. पण अशी रिलेटेड त्याच्याशी काहीतरी इन्फॉर्मेशन असेल तर त्याला नक्कीच मार्क दिले जातात. तर या प्रकारच्या प्रश्नाचा तुम्ही या ठिकाणी विचार करायचा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, हे उत्तर पाहून घ्या आणि पाठ करून बोर्ड परीक्षेला ह्या क्वेश्चन 5Cच्या उत्तरांमध्ये लिहून टाका. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर मित्रांनो, आता फक्त ह्या नॉवेलवरती आधारित असलेला D हा प्रश्न आपला अभ्यासायचा बाकी आहे. म्हणजे नॉवेलचे ही प्रश्न आपण बोर्डसाठी तयार झालेले आहेत. त्याचे आधीचे व्हिडिओ पहा, नंतरचे व्हिडिओ पहा. इंग्रजीच्या विषयाच्या संदर्भातले जे जुने व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला चालणार आहेत. आता नवीन अपलोड करते तेही व्हिडिओ चालणार आहेत. टाईम मॅनेजमेंटचे व्हिडिओ आहेत. खूप सगळे व्हिडिओ तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेसाठी वेगवेगळ्या विषयांचे किंवा पर्टिक्युलर विषयाचे देखील पाहायला मिळते, आणि त्याच्यातले वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. व्यवस्थित व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला त्या कन्सेप्ट देखील कळतील आणि ते विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजतील. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नॉवेलच्या प्रश्नाच्या उत्तरासोबत. तोपर्यंत नमस्कार.